हे आमचे प्रयत्न आहेत. हा कार्यक्रम नव्हे, कार्यक्रम अजून चांगला होऊ शकला असता असं माझं मत आहे. काही लोकांनी असा प्रश्न विचारला, मला विचारणार आहेत, मला माहिती कार्यक्रम संपल्यानंतर, की किमान 2 गाणे तरी पूर्ण ऐकवले असतं तर बरं वाटलं असतं. आणि याची पण खूप मोठी लॉजिक याच्या पाठीमागं आहे. आमचं प्रेडिक्शन असं आहे की एकेकाळी 8-8 कडव्याची गाणी असायची, ती नंतर 4 कडव्याची झाली, ती 2 कडव्याची झाली आणि आता आजकाल गाणी 1 कडव्याची येत आहेत. तर काही दिवसानंतर, एक 10 वर्षानंतरचा काळ तुम्हाला अशा पद्धतीचे गाणे ऐकण्याची सवय लागावी आणि ती स्वरालय परिवाराने त्याची काय म्हणता येईल मुहूर्त सुरू करावा म्हणून आम्ही हे सुरू केलेलं आहे. कदाचित 5-10 वर्षानंतर अशी गाणी ऐकायला मिळाली तर त्याचं श्रेय तुम्ही आम्हाला नक्की द्याल असं आम्हाला वाटतं. हा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून थोड्याच वेळात जास्तीत जास्त गोडवा निर्माण करणारी काही गाणी, आविट गोडी, ही प्रचंड गेल्या 3.5-4 महिन्याची मेहनत आहे. पण इथं आल्यानंतर काय होतं हे सगळ्यांना समजलं, तुम्हालाही समजलं, मलाही समजलं. तर अशा गोष्टी होत असतात आणि ह्याच्यातून आम्ही सगळे लोक शिकतो. वादकही शिकतात, आम्ही शिकतो, साऊंड इंजिनियर शिकतात, हे सगळे आम्ही लोक शिकत असतो. आमचा हा परिवार आहे आणि खूप छान वाटलं तुम्ही लोक आलात. एवढी लोक येतील असं वाटलं नाही. आम्ही रोज सांगायचो लोकांना बोलवा बरं. आमच्या मागच्या कार्यक्रमाला काही लोकांना आम्ही बोलू शकलो नाही कारण आमच्या हॉलमध्ये जागा नव्हती. 2 वर्ष आम्ही 60 ते 70 लोकांमध्येच कार्यक्रम केले कारण ह्या लोकांना भीती वाटायची की एवढे सगळे लोक आले तर करायचं काय. त्याच्यामुळे आम्ही 2 वर्ष तुमची रिहर्सल केली की तुम्ही आल्यानंतर आमचं काय होईल. तर आज मात्र सगळे छान गायलेत आणि तुमच्यासमोर त्यांनी चांगला प्रयत्न केला आहे. मी सगळ्यांना कळकळीची विनंती करेल की घरची जी मंडळी आलेली आहेत, जी म्हणजे प्रेमाखातर आलेली आहेत, ते त्यांच्या पाठीवर थाप नक्कीच मारणार आहेत, मला माहिती आहे. पण जाताना त्यांना सल्ले पण देऊन जा, त्यांना सूचना पण देऊन जा की पुढच्या वेळेस असं गा किंवा अशा दुरुस्ती करा. कारण दुरुस्ती सांगणारे सापडत नाहीत, तारीफ करणारे सापडतात, ते आमच्या घरातलेच असतात. तर ते त्याच्यापेक्षा सूचना द्या. सगळ्या सूचना आम्हाला मान्य आहेत. मी सगळ्यांना सांगतो की हे सगळे मान्य करतील. खूप छान मंडळी आहे आणि प्रचंड एन्जॉय करतात. आम्ही संगीत जगतो आणि प्रचंड आनंद मिळतो. 1.5 तास 2 तास इतके आम्ही छान गात असतो की काहीच आठवत नाही. त्याच्यामुळे तुम्ही पण तुमच्यापैकी काही लोकांना ऐकायचं असेल तर नक्की या. हा जो परिवार आहे, ही जी डेव्हलपमेंट आहे, ही ऐकण्यासाठी पण एक वेगळीच गंमत आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यांनी या. प्रोफेशनल वादकांसमोर आम्ही वाजवतो आहोत, गातो आहोत. आम्ही तर नवोदित आहोत तसे तर, पण प्रोफेशनल लोक बरोबर आहेत आणि त्यांच्यासोबत तुम्ही लोक आलात. थोडा प्रचंड बरं वाटलं आणि भीतीही वाटली की एवढे सगळे लोक आहेत तर नीट केलं तर ठीक आहे, नाही तर पुढच्या कार्यक्रमाला येणार नाहीत जाहिरात देऊनसुद्धा. पण बरं वाटलं. पुनश्च एकदा तुमच्या सगळ्यांचे आभार. शेवटची जी रचना आहे ती खूप छान आहे, ते मीच सांगतो तुम्हाला. बसवली आम्ही, हे सगळं केलेलं आहे. हे असं काही कुठून कॉपी आलेलं नाही आहे. तुम्ही बघितलं असेल आत्तापर्यंत खूप चेंजेस झालेत आत्तापर्यंत आम्ही सादर केलं. शेवटचं मात्र हे जे गाणं आहे, शेवटचा हा जो प्रकार आहे, हा मात्र छान वाटेल असं मला वाटतं.